ज्या आशाताई काम करतात त्या आशाताईंच्या प्रश्नांसाठी आज ही अतिशय महत्त्वाची अशी अर्धा तास चर्चा लावलेली आहे। सभापती महोदय, या अक्कलकुवा आणि धडगावमध्ये मी 4 दिवस स्वतः वास्तव्याला होते। विविध अतिदुर्गम अशा पाड्यांवर गेले, तिथे काम करणाऱ्या आशाताई असतील, अंगणवाडी ताई असतील, तिथे काम करणारी आरोग्य व्यवस्था असेल, या सगळ्यांना भेटून नक्की अडचणी काय आहेत ते समजून घेण्याचा मी प्रयत्न केला। मला आनंद आहे की तिथून आल्यानंतर राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली। राज्याचे कार्यतत्पर असे आरोग्य मंत्री माननीय आबिटकर साहेब यांची भेट घेतली। दोघांनाही अहवाल दिला यामध्ये काय सुधारणा करणं अपेक्षित आहे, ज्यामुळे आपला नेहमीचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न गेली कित्येक वर्ष आपण त्यावर काम करतोय परंतु आजही सोडवू शकलेलो नाही, तो म्हणजे कुपोषणाचा प्रश्न, तो म्हणजे बालमृत्यूचा प्रश्न। असं एकही अधिवेशन गेलं नाही की ज्या अधिवेशनामध्ये मी सभागृहात असतानाही आणि मी सभागृहात नसतानाही कित्येकदा हाच प्रश्न प्रत्येक अधिवेशनामध्ये विचारला जातो आणि ज्यांच्या जीवावरती या आरोग्याच्या सेवा आपण लोकांपर्यंत पोहोचवतो त्या आशाताईंचं फार मोठं महत्त्व आहे। साहेब, सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्ये असलेला हा अक्कलकुवा आणि धडगाव हा अतिदुर्गम, हे मी तुम्हाला वारंवार यासाठी सांगते कारण दळणवळणासाठी रस्ताच नाहीये। प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या परमिशन्स, कधी वन खात्याची एनओसी, कधी आणखीन काही, आणि त्यासाठी या लोकांपर्यंत पोहोचणं, शासनाच्या सेवा पोहोचवणं हे खरोखर जिकरीचं काम आहे। मी आजच्या या अर्ध्या तास चर्चेमध्ये वनमंत्री गणेश नाईक साहेबांचंही अभिनंदन करेन की ज्या वेळेला आम्ही या अक्कलकुवा धडगावच्या दळणवळणाचा प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेलो, कारण साहेब हा जास्तीत जास्त भाग हा फॉरेस्टच्या अंडर येतो, त्यांनीही मिनिटाचा वेळ न दवडता तिथल्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्याचा रिपोर्ट मागवलेला आहे। मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये वन खात्याकडनं सुद्धा एनओसीज येतील आणि अक्कलकुवा धडगावमध्ये जो दळणवळणाचा प्रश्न आहे तो सुटेल। सभापती महोदय, विषय आहे आशाताईंचा, आणि ही आशाताई महाराष्ट्रामध्ये तुम्ही करत असलेल्या घोषणा, आरोग्य विभागाच्या, लस असेल, औषध असेल, एखादं तुम्ही जसं नसबंदीचा एक विषय आणला ते जाऊन त्या लोकांना कन्व्हिन्स करणं असेल, HPV लस आली त्या लस देण्यासाठी मुलीला तिच्या आईवडिलांना तयार करणं असेल, यासारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये आशाताईचा सिंहाचा वाटा आहे। मी तर असं म्हणेन की जर आशाताई नसेल तर अक्कलकुवा धडगाव किंवा दुर्गम भागात की फक्त तिथेच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आरोग्य सेवा पुरवणं हे अत्यंत जिकरीचं काम होईल। सभापती महोदय, आणि इतकं महत्त्वाचं काम खऱ्या अर्थाने आरोग्य दूत म्हणून काम करणाऱ्या, खऱ्या अर्थाने वॉरियर असणाऱ्या या आशाताईंच्या छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या मिलिंद काही मागण्या आहेत आणि त्या पूर्ण करायला हव्या, यासाठी आज अर्धा तासाची चर्चा आहे। यातले बरेच मुद्दे आरोग्य मंत्री साहेब त्यांच्या उत्तरामध्ये सांगतीलच, अशी बैठक आमची झालेली आहे आणि त्यामध्ये 80% प्रश्न हे आरोग्य मंत्री साहेबांनी तिथल्या तिथे सोडवलेत। मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करीन। आरोग्य मंत्री कसा असावा, तो फक्त प्रशासकीय कायद्यांमध्ये न अडकता संवेदनशीलतेने विचार करणारा असावा। माझ्या डोळ्यासमोर जेव्हा प्रशासकीय अधिकारी सांगतात साहेब इकडे पैसे देता येत नाहीत, आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं या स्कीम मध्ये होत नसेल तर त्या स्कीम मधून दे, पण काम थांबायला नाही पाहिजे, काम पूर्ण व्हायला पाहिजे, अशा पद्धतीचा एक कार्यतत्पर आरोग्य मंत्री आज महाराष्ट्राला लाभलाय। जे काही महत्त्वाचे मुद्दे आशाताईंच्या बाबतीत आहेत त्यामधले आपण सभापती महोदय पुरुष नसबंदी, आणि ती पुरुष नसबंदी जर झाली तर त्या ठिकाणी जो माणूस ही नसबंदी करतो त्याला 1000 रुपये देतो, जो डॉक्टरी नसबंदी करतो त्याला आपण 100 रुपये देतो आणि आशाताईला आपण 250 रुपये देतो।
आम्ही म्हणतो की हे 250 रुपये वाढवून द्यायला पाहिजे, कारण इतर ठिकाणी काम करणं, इतर ठिकाणी जाऊन लोकांना कन्व्हिन्स करणं परब साहेब फार सोपं आहे, पण आदिवासी पाड्यांमध्ये सोपं नाही. त्यांना जाऊन सांगावं लागतं, त्यांना जाऊन बोलावं लागतं. श्रीकांत दादा त्यांना जेवायला द्यावं लागतं आणि दादा त्यांना वेळ पडली तर प्यायला सुद्धा द्यावं लागतं. हे सगळं काम आमची आशाताई करत असते. त्यांना समजवते, त्यांना केंद्रापर्यंत घेऊन येते आणि तेव्हा कुठे हे पुरुष तयार होतात आणि त्या ठिकाणी नसबंदीचे जे ऑपरेशन आहेत जे आपल्या आरोग्य विभागाकडनं केले जातात ते होतात. पण याचं मानधन फक्त 250 रुपये मिळतं. सभापती महोदय, त्या माणसाला तिथून आणणं, इथं दळणवळणाची सोय नाही. एक घर एका डोंगरावर आहे तर दुसऱ्या डोंगरावरती 4 घरं आहेत. तिथे पोहोचणं आणि उतरणं अत्यंत जिकरीचं काम आहे, पण ते काम आपली आशाताई त्या ठिकाणी करत असते. याला जोडून मी आरोग्य मंत्री साहेबांकडे मागणी केली आहे की आपण या 1000 रुपये जे पुरुष नसबंदीचे देतो ते सुद्धा वाढवून 5000 रुपये करायला पाहिजे. कारण जेव्हा एखादी माता ही गरोदर होते तेव्हा तिच्या मागे शासन विविध योजनांच्या मागे 25,000 रुपये खर्च करतो आणि तेच आपण जरी पुरुषांच्या नसबंदीसाठी असलेलं मानधन त्या ठिकाणी वाढवलं तर निश्चितपणे शासनाचा जो गोल आहे तो त्या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अर्थात हे सुद्धा काम आपल्या आशाताईच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून आशाताईला जे 250 रुपयाचं मानधन दिलं जातं ते वाढवून त्या ठिकाणी 500 रुपये केलं पाहिजे, डबल केलं पाहिजे. कारण ही आशाताई कुठल्या बसने जात नाही, तिथे बसच नाही जात. आशाताई कुठल्या रिक्षेने जात नाही. भाई आजचा प्रश्न नाही, आधीपासूनचाच तुम्ही द्यायला पाहिजे होते मागच्या वेळेला 1000, तर आता 2000 मी मागितले असते. पण गंमत अशी आहे की तिला डोंगरावर जावं लागतं, रस्ता नाहीये, तिथपर्यंत पोहोचणं सोपं नाहीये. आणि म्हणून सभापती महोदय, या 250 रुपयाचे 500 रुपये झाले पाहिजे, ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे. एका मातेला डिलिव्हरीसाठी नेणं हे सुद्धा आमच्या आशाताईचं काम आहे. जेव्हा बाई गरोदर होते तेव्हापासून तर तिच्या डिलिव्हरीपर्यंत सावलीसारखी जर कोण असेल तर ती आमची आशाताई असतील. तिची आई नसेल, वडील नसेल, नातेवाईक नसतील, पण तिच्या सोबत जर असेल तर रात्रंदिवस फिरणारी आमची आशाताई आहे. आणि त्यातही जर ती महिला, ती माता डिलिव्हरीसाठी तिच्या माहेरी गेली तर त्याच्यातले 300 रुपये या आशाताईचे कट होतात. या पद्धतीची प्रसूतीच्या आधी 300 आणि प्रसूतीच्या नंतर 300 अशी आपली योजना आहे. आता प्रसूतीला नेल्यानंतर बऱ्याच